तर मंडळी नमस्कार. आपण आज आलोत गंगाखेडच्या बाजारामध्ये आणि या ठिकाणी कामगार बंधूंचा हा मेळावा या ठिकाणी भरतो. दादा रामराम. आपण आज त्यांना विचारूयात की काय रोज मिळतं, काय काम मिळतं ते. या ठिकाणी अनेक दादा या ठिकाणी जोडले गेलेत. रामराम सगळ्यांना. काय हाजरी मिळते? 800-1200 रुपये मिस्त्रीला मिळते. मिस्त्रीला 1200. रोज काम मिळते का? नाही लागत. नाही लागत, कधीतरी लागते. या ठिकाणी अनेक तरुण बांधव या ठिकाणी पाहू शकता मंडळी. कामाच्या शोधामध्ये सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी कामगार बांधव जे मिळते त्या ठिकाणचं ठिकाण आपण त्यांना ॲड्रेस विचारूया. गंगाखेड तालुक्यातील ज्या लोकांना काम पाहिजे असेल किंवा काम करायचं असेल तर या ठिकाणी रोजगार मिळतात. दादा काय ठिकाण आहे इथलं हे? चौक आहे भाऊ. चौक आहे. आम्ही इथे लेबर कामाला येतो. आम्हाला कामं भेटेना झाली तर हा. ज्यांना कामाची गरज आहे ते कोणत्या कोणत्या प्रकारचे कामं करता तुम्ही सगळेजण? आणि गिलावा, बांधकाम आणि फरशी, टाईल्स वगैरे वगैरे सर्व टोटल शेतीच्या विषयीचे कोणते कामं करता का? कुठलेही करतो. करणारे बाकी आहेत. काय मंडळी या ठिकाणी आपापल्या कामातील ठेकेदार आहेत. ठेकेदार कोण आहेत? ठेकेदार मेहनत करायची, थाटात जगायचं, कष्ट करायचं आणि पोटभर जीवन जगायचं या उद्देशातून मंडळी या ठिकाणी जमलेली मंडळी पाहू शकता. आपण या ठिकाणी आज दाखवण्याचा प्रयत्न करूयात. ज्या लोकांना घरचे, शेतातले किंवा गोठ्याचे कुठल्याही प्रकारचे मिस्त्री काम असतील त्यांच्यासाठी लेबर या ठिकाणी उपलब्ध होतं आणि हे लेबर मार्केट या ठिकाणी पाहू शकता. हे आहे शेतकऱ्यांचा मेळावा, शेतकऱ्यांचं चॅनल. या ठिकाणी आपण दाखवत असतो की कुठल्या कुठल्या प्रकारचे कामं मिळतात किंवा कोणते कामं करतात किंवा लेबर लोकांना कुठं पोटभर जगण्यासाठी काम मिळते. ठीक आहे, ठीक आहे. या ठिकाणी ऊसतोडी करणारे दादा सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. दादा रामराम. राम राम. काय नाव तुमचं? हा, काय नाव तुमचं? सूर्यवंशी. बरं, काय काम करता? हा, ऊसतोडी करतो. ऊसतोडी करता. हो. तुमचं काय म्हणणं आहे सध्या? हा, तुमचं काय जरा म्हणणं? भाव द्या ऊसतोडीला. शेतकऱ्याचं काय आहे, कसा पाऊस झालाय, कसं नाही. बरं, हा, या ठिकाणी दादांच्या प्रतिक्रिया पाहू शकता मंडळी. ऊसाला भाव द्यावा, तोडीला भाव द्यावा, वाहतुकीला भाव मिळावा असं त्यांचं म्हणणं आहे. हा. शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळाला तर शेतकऱ्याला भेटला तर सगळ्यांना भेटते. बर. शेती किती तुम्हाला? हा? शेती किती? शेती 3 एकर आहे भाऊ. 3 एकर आहे. हा. शेतामध्ये काय केलं सध्या तुमच्या? हा? शेतामध्ये काय केलं? सोयाबीन केलंय, समजा वाहून गेले. सोयाबीन केलं, सगळं वाहून गेलं. गोदावरी नदी काठीच आहे. बरं हे रुमना जवळच आहे. बरं, तुमचे दुःख नक्कीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, कारखानदारीला किंवा प्रशासनाला समजतील या उद्देशातून आपण आजचा व्हिडिओ या ठिकाणी करतोय मंडळी. पाहू शकता. लाईव्ह करा, लाईव्ह करा. लाईव्ह 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 आहे. लाईव्ह करा. लाईव्ह तुमचं काय म्हणणं कळलं महाराष्ट्राला. हा. या ठिकाणी आपल्यासोबत अजून दादा जोडले गेलेत. या ठिकाणी तरुण बांधव आपल्यासोबत आहेत. दादा नमस्ते. काय काम करता? बिगारी काम करता. शिक्षण काय झालं दादा? 10वी झाली. शासनानं कुठंतरी तरुणाईला काम द्यावं, रोजगार द्यावा असं वाटतंय का तुम्हाला? वाटतंय. बेरोजगार तरुण आजही महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. कच्च्या शिक्षणाला महत्त्व नाही आणि चांगलं शिकलं तरी बी महत्त्व नाही. पेपरफुटी सध्या महाराष्ट्रामध्ये पाहिली तुम्ही. काय सांगाल पेपरफुटीवर? काही नाही सांगू शकत, पण सुधारणा झाली पाहिजे त्याच्यामध्ये. जर सुधारणा नाही झाली तर तरुणाईला बिलकुल काम भेटणार नाही भेटणार नाही. आणि रोजी रोजगार करून सुद्धा खाणं मुश्किल होईल. या ठिकाणी पाहू शकता मंडळी, अनेक महाराष्ट्रामध्ये आपण असे उदाहरणं पाहिलेत. या ठिकाणी कोणतं काम करता तुम्ही? बिगारी कामच करता. बर, काय हात कुठ काय झाले, काय तुम्ही करायला, काय वय तुमचं दादा? काय ध्यान देण्यात भाऊ आपल्यासाठी आले ते माहिती. यांचं काम करून अक्षरशः हात पाहू शकता मंडळी, सुजलेत. दादा तुम्ही काय काम करता? लेबर काम करता. किती वर्षापासून करता? 40 वर्ष झाले. 40 वर्षापासून काम करता. यातनं रोजगार किती मिळतो? 700, 800, 500. दररोज काम नाही लागलं तर काय नाही मग किती दिवसातून काम लागणार? 1 दिवस लागते, 2 दिवस लागत, 4 दिवस लागत. नक्कीच या ठिकाणी गोरगरिबाच्या हाताला काम मिळावं, पोटभर खाला अन्न मिळावं असं कोणाला वाटत असेल, काम कोणापाशी अवेलेबल असेल तर आपण तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला आव्हान करूयात की या ठिकाणी येऊन कामगारांना काम द्यावं. हा चौक कोणता म्हणले दादा? दिनकर चौक. नक्कीच या ठिकाणी अतिशय मेहनती आणि होतकरू तरुण आपल्याला पाहायला मिळतील.